ठिकठिकाणी रस्त्यावर काढलेल्या रांगोळ्या, पारंपरिक वेशभूषेत फेटे झब्बा घातलेले पुरुष तर नऊवारी साडी घातलेल्या स्त्रिया, देखण्या बैलांसोबत सुंदर सजलेली बैलगाडी, रत्नागिरीतील बारावाड्यांचे ग्रामदैव श्रीदेव भैरीबुवांची अग्रक्रमी पालखीत असलेली अतिशय सुंदर अशी मूर्ती, त्यामागे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, दानशूर भागोजी शेटकीर आणि स्वर्गीय अरुअप्पा जोशी यांच्या प्रतिमा आणि त्यामागे भारतीय परंपरा, इतिहास आणि सामाजिक जाणीवा यांच्या जाणीव करून देणारे अनेक चित्ररथ सहभागी झालेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा रत्नागिरीमध्ये रविवारी सकाळी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली। यामध्ये रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। श्रीदेव भैरी जुगाई, नवलाई पावणाई, तृणबिंदुकेश्वर संस्था, श्रीपतित पावन मंदिर संस्था यांच्या वतीनं सकाळी 9 वाजता प्रतिवर्षाप्रमाणे रत्नागिरीच्या ग्राम मंदिरापासून स्वागत यात्रेला सुरुवात झाली। तर मारुती मंदिर येथूनही निघालेले रथ जयस्तंभ येथे या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले। ही स्वागत यात्रा खालची आळी, काँग्रेस भवन, आठवडा बाजार, जयस्तंभ या मार्गाने पुन्हा रामआळी, गोखले नाका आणि पतितपावन मंदिर येथे या यात्रेची सांगता झाली। या स्वागत यात्रेमध्ये विविध प्रकारचे चित्ररथ सजवण्यात आले होते। त्यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरला तो भव्य रूपातला श्री हनुमान, त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची ऐतिहासिक भेट आणि त्याचा केलेला वध दाखवणारं सजीव चित्र सुद्धा, तसंच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा अनोखा चित्ररथ, अशा चित्ररथांनी या स्वागत यात्रेमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं। तब्बल 50हून अधिक वेगवेगळ्या संस्थांचे चित्ररथ या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले होते। प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर सह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।